इकडे श्यामलाला अनिलनी बाहेरच सोडलं आणि तो निघून गेला. श्यामलानी घराचं कुलूप उघडलं आणि घटाघटा 2 घोट पाणी प्यायली, तर तेवढ्यात घरमालकिणीने बाहेरूनच किशोर येऊन गेल्याचं श्यामलाला सांगितलं. श्यामलानी घरमालकिणीला सांगून ठेवलं होतं की मी नवऱ्याच्या अपरोक्ष क्लास लावलेला आहे. त्यामुळे तिच्या घरमालकिणीने किशोरला काहीही सांगितलं नव्हतं. आता श्यामला विचार करत बसली, मी अनिल भाऊजींच्या गाडीवर येताना वगैरे तर नाही दिसले असेल ना. आता हे घरी आले तर काय सांगू, कुठे गेली होती म्हणून सांगू. श्यामलाला काहीच सुचत नव्हतं. श्यामला क्लासमधनं पायदळ घरी यायला निघाली आणि तेवढ्यात अनिल गाडीवरनं जात असताना त्याला ती दिसली. म्हणून त्यांनी श्यामलाला म्हटलं, वहिनी इकडं कुठं? घरात बसून बसून कंटाळा आला म्हणून एखाद्या क्लासची चौकशी करासाठी बाहेर आलती. अनिल म्हणाला, झाली काय चौकशी करून? नाही, पण आता मी घरी चालली होती. श्यामला अनिलशी पण खोटंच बोलली. क्लास लावला हे सांगितलंच नाही. तिला वाटलं दोघंही एकाच ऑफिसमध्ये नोकरी करतात. न जाणो आपल्या नवऱ्याला अनिलकडून माहिती होईल आपण क्लास लावला म्हणून. अनिलनी श्यामलाला गाडीवरून घरी सोडून दिलं होतं, पण इकडे किशोरनी तर मनात राख घालून घेतली होती. श्यामलानी मनाशीच ठरवलं, जे कारण अनिलला सांगितलं तेच कारण नवऱ्याला सांगायचं. श्यामलानी मनातच हे कारण ठरवून स्वतःच्या विचारांना चक्रीवादळापासून मुक्त केलं. श्यामला घरी येऊन कितीतरी वेळ झाला, पण किशोर काही घरी परतला नाही. श्यामलाला वाटलं आपला नवरा पुन्हा ड्युटीवर गेला. म्हणून मग ती शांत झाली. सायंकाळ झाली. तिने दिवाबत्ती केली, स्वतःसाठी कपभर चहा करून घेतला आणि दोघांचा लगेहात स्वयंपाकही आटोपून घेतला. रात्रीचे 9 वाजून गेले तरी किशोर काही त्याची ड्युटी संपल्यावर सुद्धा घरी आलेला नाही. आता मात्र श्यामलाला चिंता लागून राहिली होती. ती स्वतःशीच पुटपुटत होती, काय झालं असन? काहून अजून आले नसतील घरी? घराले कुलूप पाहून हा माणूस संतापला असेल काय? श्यामलाच्या मनात पुन्हा विचारांची वावटळ घो घो करू लागली. ही वावटळ आता किशोर घरी आल्यावरच थांबणार होती. पण किशोर काही घरी यायचं नाव घेत नव्हता. किशोर परत आला तो मध्यरात्री झोकांड्या खात. किशोर कसा तरी गाडी चालवत घरापर्यंत पोहोचला. खूप जोरात त्यांनी दरवाजा ठोठावला. श्यामला भूक पोटात दाबून तशीच आडवी पडली होती. किशोरनी दरवाजा वाजवल्यावर श्यामलानी पटकन दरवाजा न उघडता दरवाजाच्या फटीतनं कानोसा घेतला, तर किशोर मद्यधुंद अवस्थेत झोकांड्या खात तोंडानं बडबड करत दारावर थापा मारत होता. मध्येच थांबत होता. स्वतःला तोंडानं शू करून बजावत होता की फार जोरात दरवाजा वाजवू नको, आजूबाजूचे लोक उठतील. मध्येच दरवाजा जोरात खटखटवत होता, शिव्या बरळत होता. पण खूप जास्त दारू प्यायल्यामुळे त्याचं बरळणं आणि शिव्या काही नीटशा ऐकू येत नव्हत्या. श्यामला आतमध्ये पार घाबरून गेली होती. तरीही श्यामलानी मोठ्या धिटाईने दरवाजा उघडला. किशोर उघडलेल्या दरवाज्यात पडता पडता सावरला. श्यामला सावरायला गेली तर किशोर तिला शिव्या द्यायला लागला. श्यामला आतून घाबरली होती आणि तिला रागही खूप यायला लागला होता. पण यावेळी फार बोलू नये म्हणून ती स्वतःला समजवत होती. किशोर बूट घालूनच पलंगावर आडवा झाला. त्याही परिस्थितीत श्यामलाने किशोरला जेवणासाठी विचारलं, पण किशोरला उत्तर देण्यासाठीही होश नव्हता. बराच वेळ झोपेतच बडबड करून किशोर झोपी गेला. श्यामलाही खाली गादी टाकून झोपण्याचा प्रयत्न करत होती. सारखी या कुशीवरनं त्या कुशीवर करत होती. अर्धी रात्र व्हायला आली तरी श्यामलाचा डोळा लागेना. तेवढ्यात किशोर लटपटतच श्यामलाजवळ येऊन झोपला. श्यामलाला खूप किळस आली. एक तर दारूच्या वासाचा भपकारा आणि वरून किशोरचं हे बेताल वागणं. किशोर श्यामलाशी लगट करू लागला आणि श्यामला अंग चोरू लागली. किशोरची दारूची नशा आता बऱ्यापैकी कमी झाली होती, पण वास भयंकर येत होता. किशोरनी श्यामलासोबत जबरदस्ती करायला सुरुवात केली. श्यामला विरोध करतीये, मला जे हवं ते देत नाही आहे म्हणून किशोरनं रागारागात श्यामलाच्या गालावर जोरात रैपट मारली आणि शिव्या देता देता बरळायला लागला, साली याराच्या गाडीवर मस्त घुमते, लाज नाही वाटत, नवऱ्याले दुश्मन समजते. श्यामलाला हे वाक्य व्यवस्थित ऐकू आलं.
आता तिला मनात नसतानाही किशोरचा संग करावाच लागला. त्या दिवशी श्यामला धाय मोकलून रडली. शारीरिक ते मानसिक सगळाच भयंकर त्रास श्यामलाला झाला. किशोर तर कार्य उरकून शांत झोपी गेला, पण श्यामला मात्र रात्रभर बसून रडतच होती. तिला सारखी तिच्या रवीची आठवण यायला लागली होती. त्याचं प्रेम किती हळूवार, मनाला भावणारं. हातात हात जरी घ्यायचा तरी तो किती हळूवारपणे घेत होता. जशी नाजूक नक्षी रेखाटावी मनावर, इतका हळूवारपणा होता त्याच्या वागण्यात. कुठेही दुःख देण्याचा लवलेशही नसावा. पण इथे तर सगळंच विपरीत होतं. हेच असतं का लग्न? यालाच जोडीदार म्हणतात का? यासारखे मनाला दुखवणारे कितीतरी प्रश्न श्यामला रडता रडता स्वतःलाच विचारत राहिली रात्रभर. सकाळचे 9 वाजले तरी किशोर अजून उठलाच नव्हता. श्यामलानी दुरूनच बरेचदा उठवायचा प्रयत्न केला, पण किशोर काही उठला नाही. श्यामलानी मनात नसतानाही स्वयंपाकासहित घरातली सगळी सकाळची कामं आटोपली. 11, 11:30 वाजले असतील. श्यामलाला वाटलं एकदा आवाज द्यावा का किशोरला. ड्युटीवर पण तर जायचं असेल. श्यामला किशोरला आवाज देणार तेवढ्यात किशोर डोकं पकडून उठला. किशोरचं डोकं दारूमुळे जड झालं होतं. त्याही अवस्थेत किशोरनी घड्याळाकडे बघितलं तर सकाळचे 11:30 होत आले होते. किशोर तसा धडपडत उठला आणि बाथरूममध्ये आंघोळीसाठी घुसला. श्यामलानी पटकन किशोरसाठी चहा ठेवला. किशोरला आज ड्युटीवर जायला खूप उशीर झाला होता. सकाळी 8ची ड्युटी होती, पण आज किशोर दुपारच्याच शिफ्टमध्ये पोहोचणार होता. किशोर आंघोळ करून आल्यावर श्यामलानी किशोरला पटकन चहा दिला. किशोर चहा पिताना हळूच आवाजात श्यामलाला म्हणाला, झोपेतनं उठवलं का नाही? श्यामला काही उत्तर देणार तेवढ्यात किशोरनी श्यामलाला टिफिन पॅक करायला सांगितला. श्यामलानी टिफिन किशोरच्या हातात दिला आणि स्वयंपाक खोलीत जायला लागली. तेवढ्यात किशोरनी टोमणा मारलं, मी ड्युटीवर असताना घराबाहेर पडायचं नाही आणि कोणाच्याही गाडीवर बसायचं नाही. श्यामला काही सांगणार तेवढ्यात किशोर पोलिसी बूट ताड ताड वाजवत गाडीजवळ गेला, गाडीला किक मारली आणि निघूनही गेला. श्यामलाच्या मनावर किशोर घरात असेपर्यंत जे दडपण होतं की किशोरनी झोपेतून उठल्यावर भांडण केलं तर. पण किशोर उशिरा उठल्यामुळे आजचा दिवस तर टळला, म्हणून श्यामलानी एक मोठा सुस्कारा टाकला. रात्रीपासून न जेवलेली श्यामला निवांतपणे ताटात भाजी पोळी घेऊन जेवायला बसली. कालच्या प्रकरणामुळे तिच्या घशाखाली काही घास उतरत नव्हता, पण मध्ये मध्ये पाण्याच्या घोटासोबत कसं तरी श्यामलानी जेवण उरकलं. आज काही एम्ब्रॉयडरीच्या क्लासला जाऊ नये म्हणून श्यामलानी स्वतःला बजावलं. जेवणानंतर घरातली राहिलेली कामं आटोपून श्यामला आज जरा निवांत झोपली. तशीही रात्रभर श्यामला जागीच असल्यामुळे तिला अस्वस्थ वाटतच होतं. त्यातच किशोरनी मानसिक त्रासाबरोबर शारीरिक त्रास भयंकर दिल्यामुळे तिचं अंगही फार ठणकत होतं. श्यामला झोपेतनं उठली तेव्हा सांजेच्या सावल्या संपून अंधार पडायला आला होता. श्यामला पटकन उठली, संध्याकाळची घराची झाडलोट केली आणि देवाजवळ दिवा लावून तुळशीजवळ दिवाबत्ती करून बराच वेळ मनातल्या मनात तुळशी मायजवळ अश्रू ढाळत राहिली. जणू ती तुळशी मायही तिचं कान देऊन ऐकत असावी. बऱ्याच वेळाने श्यामला घरात आली, स्वतःसाठी चहा करून घेतला. निवांतपणे चहा घेत बसली, कारण किशोर काही एवढ्या ड्युटीवरनं येणार नव्हता. त्याला यायला अजून 1 तास 1.5 तास बाकी होता. किशोरचा आज ऑफिसमध्येही जरा मूड ऑफच होता. एकतर रात्रीच्या नशेचा हँगओव्हर होता, वरून अनिल भेटल्यावर आपण त्याच्याशी नेमकं काय बोलायचं किंवा कसं वागायचं हे वेगळंच टेन्शन त्याच्या डोक्यावर होतं. पण आज अनिलची ड्युटी बाहेरगावी होती, म्हणून किशोरला आज अनिलचा सामना करावाच लागला नाही. किशोर ड्युटी संपल्यावर रोजच्या वेळेत घरी आला. श्यामला स्वयंपाक आटोपून किशोरची वाट पाहत होती. तेवढ्यात किशोरच्या गाडीचा आवाज श्यामलाला आला. श्यामलाच्या मनात थोडं धस्स झालं की आज किशोर नेमका कसा वागणार. पण किशोर दारू न पिता घरी आला होता. श्यामलानं चहा ठेवू का म्हणून विचारलं तर किशोर नाही म्हणाला आणि श्यामलाला रात्रीच्या प्रकाराबद्दल हळूच माफी मागायला लागला. श्यामलाला पुसटसं ऐकू गेलं म्हणून तिने मागे वळून पाहिलं तेव्हा किशोर हडबडून लगेच म्हणाला, चल जेवायला वाढ, खूप भूक लागली आहे, आज दुपारी काही व्यवस्थित जेवलो नाही. श्यामलाने लगेच किशोरसाठी ताट वाढलं. एकच ताट पाहून किशोर म्हणाला,
तुझंही ताट वाढून घे, दोघंही सोबत जेवण करू. श्यामलाला आतून बरं वाटलं की किशोरने आल्या आल्या श्यामलाला हळू आवाजात का असेना माफ कर म्हटलं आणि आता सोबत जेवायचंही म्हणतोय. तिनेही लगेच आपलं ताट वाढून घेतलं. दोघांनीही एकमेकांशी काहीही न बोलता जेवण आटोपलं. श्यामला या प्रेमाच्या 2 शब्दांनी सुद्धा खूप आनंदी झाली होती. श्यामलाला आपली बाजू सांगायची होतीच, पण ती योग्य वेळेची वाट पाहत होती. उगाच वादाला कारण नको म्हणून जेवताना श्यामलानं जाणून-बुजूनच विषय काढला नव्हता. जेवण आटोपल्यावर किशोर जरा बाहेर जाऊन येतो असं सांगून पानटपरीवर गेला. श्यामलाने म्हटलं सुद्धा, आत्ता कशाला जाताय? आत्ता जाऊ नका. पण बायकोचं ऐकेल तो किशोर कुठला? लगेच जाऊन येतो असं सांगून सिगरेट फुंकून पठ्ठा झोपायच्या वेळेपर्यंत परत आला. श्यामलाने अंथरूण पांघरून नीट घालून ठेवलं होतं. आज जरा किशोरचा मूड श्यामलाला बरा दिसत होता. कालचा विषय काढावा का? श्यामला बेडवर पडल्या पडल्या मंगळसूत्राची चाळा करत विचार करत होती. बाजूला किशोर झोपला होता. किशोरने डोळे मिटले होते आणि एक हात कपाळावर आडवा ठेवला होता आणि दोन्ही पायाची आळी घातली होती. दोन्ही पायाच्या आळीमधून एक पाय सतत हलत होता. किशोर जेव्हा फार चिंतेत असायचा तेव्हा अशा स्थितीत झोपायचा हे आत्तापर्यंत श्यामलाच्या चांगलंच लक्षात आलं होतं. तरीही श्यामलानं मनाचा ठिय्या करून किशोरला आवाज दिला, "अय, झोपले का हो?" किशोरनं कूस बदलता बदलताच नाही म्हणून सांगितलं. "मी काही बोलू काय?" "आता लय उशीर झाला आणि मला झोपही येऊन राहिली. झोप आता तू आणि मलाही झोपू दे." किशोरने हे वाक्य जरा चिडक्या आवाजातच म्हटलं हे श्यामलाला चांगलंच जाणवलं होतं. श्यामला नाराज झाली आणि तिला जो काही कबुली जबाब द्यायचा होता तो मनातच खदखदत ठेवून ती झोपी गेली. श्यामला 15 दिवस क्लासला गेलीच नाही. पण क्लासवालीला पूर्ण पैसे हवेत हे तिने आधीच श्यामलाला सांगितलं होतं. श्यामलाच्या घरापर्यंत क्लासवालीचा पैशाचा निरोप पोहोचला. किशोरच्या एका मित्राची बायको याच एम्ब्रॉयडरीच्या क्लासला जात होती. तिला क्लासच्या मॅडमनी श्यामलाला पैसे पाठवायला सांगितलं. तिने तिच्या नवऱ्याला किशोरला निरोप द्यायला सांगितलं. किशोरपर्यंत एम्ब्रॉयडरी क्लासच्या पैशाचा निरोप पोहोचला. किशोरला मनातनं वाईट वाटलं होतं, पण तरीही उरलेले क्लासचे पैसे त्याने मित्राजवळ लगेच दिले आणि त्या मित्राला म्हणाला, "वहिनीला लवकर पैसे देऊन द्यायला सांग क्लासचे." मित्रांनी पण होकार भरला. किशोर घरी आला. चहा घेतल्यावर श्यामलाला म्हणाला, "ते शिल्लक राहिलेले एम्ब्रॉयडरी क्लासचे पैसे दिले." श्यामला आतून घाबरली, पण तरीही ती हळू आवाजात म्हणाली, "मी त्या दिवशी हेच सांगायचा प्रयत्न करत होती की मी क्लासला गेलती, पण तुम्ही." एवढं वाक्य श्यामलानं म्हटलं आणि त्यावर किशोर चिडून म्हणाला, "नवऱ्याले काही विचारा लागते का नाही? घरात बसून सुखाची भाकर खावल्या जात नाही का?" श्यामलाला खूप वाईट वाटलं, पण ती शांत राहिली. वरून तिला हेही बरं वाटलं की आपल्या नवऱ्याने पराचा कावळा केला नाही. तो दारू पिऊन आला नाही, त्यांनी तमाशा केला नाही आणि वरून क्लासचे राहिलेले पैसेही दिले. श्यामलाला आता किशोरच्या वागण्याची हळूहळू सवय व्हायला लागली होती. किशोरचे टोमणे टामणे ती काही मनावर घेत नव्हती. फक्त किशोर दारू पिऊन आला की जो काही तमाशा करत असे त्याला ती घाबरत होती. किशोर काही रोज दारू पिऊन येत नसे. त्यामुळे श्यामला आता किशोरच्या वागण्याला अंगवळणी पाडून घ्यायला लागली होती. करणार तरी काय होती? आईबाबांना पत्राद्वारे कळवून तिला त्यांच्या मागे घोर लावायचा नव्हता. काका मावशीला सांगावं तर त्यांनी आईबाबाला सांगितलं असतं. त्यापेक्षा श्यामला जे काही सांगायचं ते तिच्या तुळशी मायला सांगत असे. नाहीतर गपगुमान आतल्या दुःखाची कळ दाबत असे. आता श्यामलाचा क्लास कायमचा बंद झाला होता. लग्न होऊन 4-5 महिने होत आले होते आणि दिवाळी 1 महिन्यावर येऊन ठेपली होती. किशोरनी दसरा दिवाळीला गावाला जाऊ म्हणून आधीच रेल्वेच्या 2 सीट बुक केल्या होत्या. किशोरला रेल्वे तिकीट पास होताच, पण सीट बुकिंग वेळेवर जमलं नसतं म्हणून किशोर दसरा दिवाळीला गावाला जायच्या तयारीला आधीच लागलेला होता. इकडे श्यामला पण खूप खुश होती. ती रोज आठवणीनं बारीक बारीक सामान बॅगमध्ये भरत असे, जणू तिला पुन्हा किशोरसोबत परत यायचंच नव्हतं. अगदी शेवटच्या दिवसापर्यंत श्यामला स्वतःलाच आठवण करून देत होती, "श्यामला हे घेतलं का? श्यामला ते घेतलं का?" आणि हां हां म्हणता गावी जायचा दिवस उजाडला. ट्रेन 12 वाजताची होती.
दुसऱ्या दिवशी 12 वाजता ती बडनेरा रेल्वे स्टेशनला पोहोचणार होती आणि तिथून पुढं एस टीनी प्रवास करायला लागणार होता. ठरलेल्या वेळी किशोर आणि श्यामला रेल्वे स्टेशनवर आले, पण ट्रेन 1 तास उशिरा होती. ट्रेनची वाट बघत रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरच्या बेंचवर दोघंही बसले. श्यामला रेल्वे स्टेशनवरील दृश्य सारखं टिपत होती. कुणी भीक मागत होतं, तर कुणाची इकडून तिकडे जाण्याची लगबग चालू होती. मधातच फेरीवाले जोरात ओरडून श्यामलाच्या शांत मनाचा भंग करायचे. तेवढ्यात दोन्ही पाय नसलेला पांगळा व्यक्ती श्यामलाला दिसला आणि श्यामलाच्या मनात चढदिशी एक विचार सरकून गेला की मी पण मनाने पांगळीच आहे. काय फरक आहे माझ्यात आणि त्या पायानं अधू असणाऱ्या व्यक्तीत? जी गोष्ट हवी होती ती गोष्ट मिळू नये म्हणून माहेरच्यांनी आटोकाट प्रयत्न केला, आणि जी गोष्ट मिळाली आहे ती नसतीच मिळाली तर बरं झालं असतं असं वाटायला लागलंय आता. श्यामला या विचारांच्या डोहात बुडतच चालली होती तर तेवढ्यात प्लॅटफॉर्मवर गलबला झाला. ट्रेन आली. श्यामला किशोरच्या मागे मागे एक बॅग हातात पकडत ट्रेनमध्ये चढली. दोघांनीही खूप गर्दीतून आपापली सीट पकडली आणि सीटवर जाऊन बसले. गाडी थोड्याच वेळात सुरूही झाली तसा श्यामलाने एक दीर्घ सुस्कारा टाकला. दुसऱ्या दिवशी दुपारी 12ला बडनेराला पोचणारी ट्रेन 3 तास उशिरा पोचली. तोपर्यंत दोघांनाही भूक लागली होती. ट्रेनमध्ये येणारे वडे, चटणी, नाश्ता म्हणून दोघांनी खाल्ली होती, पण आता कडकडून भूक लागली होती. रेल्वे स्टेशनच्या बाहेर आल्यावर किशोरनं आधी निदान काहीतरी खाऊ घालावं असं श्यामलाला वाटलं. नाहीतर आजची रात्र अमरावतीत मावशीकडे थांबूया, दुसऱ्या दिवशी सकाळी गावाला जाऊया. तसंही बडनेर आणि अमरावती अंतर फार नसल्यामुळे दुपारचं जेवणही मावशीकडे घेता येईल असं श्यामलाला मनोमन खूप तीव्रतेनं जाणवायला लागलं. न राहून तिने शेवटी हळू आवाजात किशोरजवळ हे बोलून दाखवलं. त्यावर किशोर मुकामैद, एकही शब्द बोलायला तयार नाही. श्यामलानीच न राहून पुन्हा विचारलं, अय जायचं का मावशीकडं? त्यावर एकदम रागात येऊन किशोर म्हणाला, काय गरज नाही कोणाच्या घरी न बोलावता जाण्याची. किशोरनी बॅग उचलली आणि तर चालू लागला ऑटो ठरवायला. त्याच्या मागे श्यामलाला बॅग घेऊन धावावंच लागलं. किशोरनं पैशाची घासाघिशी करून ऑटो ठरवला आणि ऑटो किशोर आणि श्यामलाला घेऊन एस टी स्टँडवर गेला. श्यामलाला वाटलं निदान एस टी स्टँडवर तरी जेवूया. किशोरलाही भूक लागली होती. त्यांनी तसं मनोमन ठरवलंही होतं की एस टी स्टँडवरच्या हॉटेलात जेवण घेऊया. पण एस टी स्टँडवर आल्यावर चौकशी केली आणि कळलं की गावाला जायची गाडी लागली आहे. ही एस टी सुटली तर मग गाडी नाही. म्हणून किशोरनी दोघांसाठी हॉटेलमधनं सामोसे पटकन बांधून घेतले आणि गावाला जायची गाडी पकडली. गाडी लगेच सुरूही झाली. गाडी सुरू झाल्यावर दोघांनीही समोसे खाल्ले आणि बसस्टँडवरनं भरून घेतलेलं पाणी पोटभर प्यायले. खूप दगदगीमुळे दोघांनाही खडबडीत रस्ता असतानासुद्धा झोप लागली. गावाचं स्टँड आलं तेव्हा रात्रीचे 8 वगैरे वाजले असतील. दोघंही खाली उतरली. स्टँड सामसूम होता. गावाकडे इतक्या रात्री आणि तेही थंडीच्या दिवसात कोणी स्टँडवर थांबत नाही. खाली उतरल्यावर किशोरच्या लक्षात आलं की गावाला जायला कुठलंही वाहन नाही. घरी निरोप तरी कसा पाठवायचा, बैलबंडी पाठवा म्हणून. कोणी चिटपाखरू दिसत नव्हतं. पैदल जाण्याशिवाय काही पर्याय समोर दिसत नव्हता. 3 किलोमीटर पैदल आणि तेही रात्रीचं, हातात बॅग घेऊन जाणं साधं सोपं नव्हतं. पण समोर काही पर्याय नसल्यामुळे दोघंही जवळच्या बॅगा सांभाळत पैदल निघाले. श्यामलाला आतून खूप गलबलून आलं होतं, पण सांगणार कोणाला? तिचं मन मनातल्या मनात किशोरला कोसायला लागलं की मावशीकडे थांबलो असतो तर, आणि दुसऱ्या दिवशी सुखासुखी गावाला आलो असतो तर, या बेण्याचं काय गेलं असतं. पण ऐकेल तो किशोर कुठला आणि नवरा तरी कुठला? रात्रीचा किर्रा अंधार होता. एवढं तरी बरं, रस्त्यावर आधेमध्ये ग्रामपंचायतीने लाईट लावलेले होते. बराच दूरपर्यंत दोघं चालत आली. खूप थकली होती. थोडा वेळ कुठे बसावं तर रात्री चोरामोराची भीती पण होती. तरीही दोघं थोडा वेळ थांबली. तेवढ्यात दुरून एक लाल लाईटचा प्रकाश दोघांनाही जाणवला. किशोर म्हणाला, कोणतं तरी वाहन येताना दिसतंय, आपण थांबू, जमलं तर याच्यातच जाऊ. तो लाल लाईट जसा जसा जवळ यायला लागला तसं दोघांनाही जाणवलं की एक ट्रॅक्टर रासायनिक खताची ट्रॉली घेऊन येत होता. किशोरला पाहून ट्रॅक्टरवाला म्हणाला, किशोर भाऊ, इतक्या रात्री आले का हो राजे साहेब?
सोबत वहिनी पण आहे वाटते. या बसा ट्रॅक्टरमध्ये, पण एकाले ट्रॉलीत बसायला लागन. किशोरने श्यामलाला सामानासहित ट्रॉलीत बसवलं आणि स्वतः ट्रॅक्टरवाल्याच्या बाजूच्या सीटवर जाऊन बसला. ट्रॅक्टरमधल्या त्या रासायनिक खताच्या पोत्यातून येणारा उग्रवास श्यामलाचं डोकं भणाणून सोडत होता. मध्येच थंड हवेची झुळूक आली की तिला बरं वाटत होतं. तिचा संसारही तर असाच चालू होता, कधी गरम कधी नरम. किशोर आणि श्यामलाला घरी जाईपर्यंत रात्रीचे 9 वाजले. घरी गेल्या गेल्या श्यामलाने हातपाय धुवून कपडे बदलले, चहापाणी केलं आणि स्वयंपाक केला. दोघांनीही सोबत जेवण केलं. सासू सासरे सायंकाळचे 7:30-8 वाजता 2 भाकरी आणि बेसन जेवून नुकतेच पडले होते. 2 दिवसांनी दसरा होता. किशोरचे बाबा म्हणाले, घरचा दसरा झाला की किशोर तू या सासरी सासू सासऱ्याले सोनं द्यायला जाऊन या दोघंही. पहिला दसरा हाय, जाणं भाग आहे. दिवाळीले जा लागनच ना. मी आता काही जात नाही, मला ड्युटीवर परत जा लागते. श्यामला राहीन दसरा दिवाळी होईस तवर अथीच, किशोर म्हणाला. खरं तर पहिला दसरा, पहिल्या दिवाळीला मुलीसोबत किंवा मुलीला घ्यायला तिचा नवरा आला की घरातल्या सोबत नातेवाईक शेजारी पाजारी यांनाही खूप आनंद व्हायचा. पण किशोर सासरी जायला नाही म्हणाला आणि श्यामला मनातनं हिरमुसली झाली, पण काही पर्यायच नव्हता. दसरा झाल्यावर किशोर बँगलोरला निघून गेला आणि श्यामला मग दसऱ्यासाठी माहेरी जाऊ पण शकली नाही. नाही नाही करता दिवाळी पण आली. दिवाळीला किशोर आला. श्यामलाला वाटलं होतं की किशोर येताना बँगलोरहून श्यामलासाठी काहीतरी आणेल, निदान दिवाळीसाठी एखादी साडी तरी. पण किशोरने श्यामलासाठी काहीही आणलं नाही. गेला तसाच परत आला. पहिला दिवाळी सण म्हणून किशोरचे बाबाच म्हणाले, सुनबाईसाठी साडी घेऊन ये दुकानात जाऊन. किशोर गावातल्या छोट्याशा दुकानात जाऊन श्यामलासाठी एक साडी आणि स्वतःच्या आईसाठी लुगडं घेऊन आला. श्यामलाला साडी जराशीही आवडली नाही, पण विचारणारं कोण होतं? साडी आवडली का नाही हे सुद्धा त्यांनी विचारलं नाही. श्यामलाची पहिली दिवाळी साजरी झाली. सासू सून मिळून दिवाळीचे पदार्थ बनवले. लाडू, कानवले, अनारसे, शंकरपाळे, चिवळा, चकली, अगदी सगळं. श्यामलानं माहेरी काही हे सगळं एकटीने केलेलं नव्हतं, त्यामुळे थोडी धाकधूक होती, आपल्याला हे दिवाळीचे पदार्थ जमतात का नाही याची. पण तिच्या सासूनी श्यामलाला लेकीसारखं सांभाळून घेतलं आणि श्यामलाच्या बरोबरीने तिनेही दिवाळीचं सगळं करू लागलं. दिवाळी संपली आणि श्यामलाचे बाबा पाडव्याच्या दिवशी तिला माहेरी न्यायला आले. रात्रभर राहिले. श्यामलाच्या बाबाला झोपेत मोठमोठ्यांदा घोरायची सवय होती, त्यामुळे श्यामला सोडून कोणाला नीट झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी किशोर श्यामलाजवळ येऊन शिव्या द्यायला लागला. मध्येच म्हणत होता, काय तुया बाप जोर जोरात घोरते, झोपोय नाही दिल्लं सायानं. श्यामलाला मनातनं खूप राग आला. आजपर्यंत एवढा राग तिला कधीच आला नव्हता. सासरी गेलेली कुठलीही मुलगी स्वतःला झालेल्या वेदना अपमान सहन करते, पण तिच्या माहेरच्यांविषयी आणि त्यातही आईवडिलांविषयी वाईट बोललेलं ती सहन करूच शकत नाही. दोघंही आतल्या खोलीत होती, म्हणून मग श्यामलाही किशोरच्या बोलण्यावर बडबड करायला लागली. श्यामला आपली बायको आपल्याशी मुजोरी करते, नवरा म्हणून आपला मान ठेवत नाही, म्हणून किशोरने तिच्या गालावर खूप जोरात रैपट मारली. श्यामलाच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. गोरा गोरा गाल लाल लाल झाला. हे सगळं फक्त तिच्या सासूबाईंना माहिती होतं, पण तिने काही किशोरला आवरलं नाही. एवढं बरं की बैठकीच्या खोलीपर्यंत या दोघांचं भांडण पोचलं नाही. श्यामलानी मनात नसतानाही पटापटा जेवणं आटोपली, माहेरी जायची तयारी केली. श्यामला बाबासोबत माहेरी जायला निघाली. किशोर बळेबळेच एस.टी. स्टँडवर या दोघांना पोचवायला आला. एस.टी. आली आणि श्यामलाचे बाबा जावयाला दिवाळी सणाला आणि श्यामलाला न्यायला या म्हणून आवतान देऊन एस.टीत बसले. श्यामलाने एस.टीत बसल्यावर खूप मोठा एक दीर्घ श्वास घेतला. तिच्या डोळ्यात टचकन पाणी तरळलं. श्यामला आणि बाबा सायंकाळपर्यंत घरी पोचले. आई दारात वाटच पाहत होती. जशी आई दिसली तशी श्यामला दूर अंतरावरनं धावत जाऊन दारातल्या आईला बिलगली आणि ढसाढसा रडतच सुटली. मनातला खूप दिवसाचा साचलेला कोंडमारा, दुःख, वेदना, भीती सगळं श्यामलाच्या अश्रूंनी आईजवळ सांगायला सुरुवात केली. जणू श्यामलाचे डोळे चुगलीच करतायत का काय, असा तो मनाचा उद्वेग उफाळून आला होता.
आईने श्यामलाला रडता रडताच घरात आणलं, पलंगावर बसवलं आणि शांत चित्तानं तिच्या पाठीवरून, गालावरून, केसांवरून, माथ्यावरून हात फिरवत राहिली. हे सगळं श्यामलाचे बाबाही हतबल होऊन पाहत होते. त्यांच्याही डोळ्यातून आपोआप पाणी यायला लागलं होतं, कारण श्यामलाला त्यांनी इतकं रडताना कधीच पाहिलं नव्हतं. लग्नातला तो लेकीला पाठवणीचा प्रसंग सोडला तर श्यामला लहानपणापासून इतकी रडलेली तिच्या बाबालाही चालत नसे. तिची प्रत्येक इच्छा तिचे बाबा पटकन पूर्ण करत होते आणि श्यामलाही तशी समंजसच होती. खरं तर श्यामलाला आईबाबानं तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपलं होतं, त्यामुळे तिच्या डोळ्यात पाणी आलं की आईपेक्षा बाबाच जास्त हळवे होत होते. श्रोते हो, हा होता चूक कोणाची या वर्षा पत्के थोटे लिखित कादंबरीचा आजचा भाग. यापुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर. नमस्कार.